सुरुवातीला एक मोठी बातमी बघूया. मराठी चित्रपट निर्माते रोहन परशुराम कानवडे यांच्या साबरबोंडा या चित्रपटानं 2025च्या सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड ज्युरी पारितोषिक जिंकलं. यंदाच्या वर्षी या महोत्सवात भाग घेणारी हा एकमेव भारतीय चित्रपट होता. भारत, ब्रिटन आणि कॅनडा यांच्या संयुक्त निर्मितीमधून बनलेल्या या चित्रपटातून समलैंगिक विषय मांडण्यात आला. भूषण मनोज आणि सूरज सुमन यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात हा चित्रपट चित्रित करण्यात आलाय. शहरामध्ये वाढलेला एक व्यक्ती आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर गावी परततो. तिथे त्याची भेट शालेय मित्राशी होते आणि त्यानंतर या दोघांमध्ये वाढलेली जवळीक आणि त्यानंतरचा ताणतणाव हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. भारताच्या सबरबोंडाला ग्रँड ज्युरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. 2025च्या सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड ज्युरी पारितोषिक साबरबोंडा या चित्रपटानं जिंकलंय. तर या संदर्भात आपण माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी आपल्या सोबत आहेत. विशाल, मराठी चित्रपट निर्माते रोहन परशुराम कानवडे यांच्या साबरबोंडाला हे जे काही पारितोषिक मिळालंय त्याबद्दल काय माहिती आणि या चित्रपटाबद्दल? श्वेता, साबरबोंडा या चित्रपट जो आहे हा सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये यंदाच्या वर्षी एकमेव मराठी चित्रपट असा आहे की ज्याला ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळालेला आहे. हे निश्चितच हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक पाऊल पुढे असंच खरं तर आपण म्हणायला पाहिजे आणि सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. रोहन परशुराम कानवडे ग्रामीण भागातून आलेला एक दिग्दर्शक आणि त्यांनी अत्यंत तरल पद्धतीने नाजूक अशा विषयावरती बनवलेला हा चित्रपट आहे. 1 मिनिट 52 साधारण 1 तास 52 मिनिटाचा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट खरंच समलैंगिकता या विषयाला घेऊन ज्या पद्धतीने भाष्य करतो ती कथा देखील सुरेख पद्धतीने तिने बांधलेली. कारण यशस्वी दिग्दर्शक तोच असतो जो पटकथेवरती अगदी ठाण मांडून बसून काम करतो आणि प्रेक्षक खुर्चीला खिळून राहतील अशा पद्धतीने त्यांना त्या चित्रपटाच्या प्रवासात तो शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जातो. असा हा साबरबोंडा जो चित्रपट आहे तो या वर्षी फिल्म फेस्टिवलमध्ये आपण बघतोय. सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हा सगळ्यांच्या चर्चेचा विषय राहिला. कौतुकास तो पात्र ठरला म्हणून त्याला स्पेशल ग्रँड ज्युरी अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अर्थातच मराठी चित्रपट सृष्टीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर एकीकडे व्यावसायिक चित्रपट एका पाठोपाठ एक थिएटरवरती आपण समोर येताना बघतोय. दुसरीकडे समांतर चित्रपट जे आहेत ते येत आहेत का, ते चर्चेचा विषय ठरतायत का, तर ते जर ठरत असतील तर पुन्हा आपण काय म्हणूयात की बॉक्स ऑफिसवरती त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया आपण बॉक्स ऑफिसच्या बाबतीत त्याचे लावत असतो. पण साबरबोंडा हा त्यापेक्षा वेगळा आहे. आपल्याबरोबर चित्रपट समीक्षक गणेश मतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. गणेशजी, अर्थात ही बातमी जी ती सगळ्यांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, पण आपण कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? साबरबोंडा या चित्रपटाला सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाला. गणेशजी, साबरबोंडाला ग्रँड ज्युरी मिळणं ह्याच्याबरोबर मला असं वाटतं की मुळात सनडान्स सारख्या फेस्टिवलमध्ये साबरबोंड सारखा मराठी सिनेमा पोचणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण सनडान्समध्ये माझ्या माहितीप्रमाणे तरी आतापर्यंत मराठी सिनेमा इन्क्लूड झाला नव्हता आणि सनडान्स हे अमेरिकेमधलं अत्यंत महत्वाचं फेस्टिवल मानलं जातं आणि जिथे इंडी सिनेमे ज्याला म्हणतात किंवा इंडिपेंडंट प्रकारचे, म्हणजे आपल्याकडच्या भाषेत बोलायचं तर समांतर चित्रपटाच्या पद्धतीचे सिनेमे जिथे जास्त करून वाखाणले जातात आणि त्यांना रेकग्निशन तिथे मिळतं, असं ते फेस्टिवल आहे सनडान्स. त्यामुळे सनडान्समध्ये मराठी सिनेमा येणं ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि तरी सुद्धा आता त्याला तिथे वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याच्यामुळे हा भारताच्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट आहे. आणि खास करून मला सिनेमाची जी एकूण प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झाली आहे त्याच्या दृष्टीने, की प्रेक्षक नाही असं आपण म्हणतो मराठी सिनेमाला, तर त्या दृष्टीने मला वाटतं की एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचं रेकग्निशन जसं मध्ये मध्ये आपल्या लोकांना मिळत असतं, जसं स्थळला टोरंटोला पुरस्कार मिळाला किंवा बर्लिनला आत्मपॅम्पलेट होता, गात होता, तर असं आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या फिल्म्स ज्या मध्ये मध्ये रेकग्नाइज होत आहेत त्याच्यामधलं एक महत्वाची स्टेप आहे. आणि रोहनची मला वाटतं ही पहिलीच फीचर फिल्म असावी. त्याच्या आधी काही शॉर्ट फिल्म्स मी पाहिलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम काम करणारा दिग्दर्शक आहे आणि सेन्सिटिव्ह विषयावरती, जेंडर रिलेटेड विषयावरती काम करणारा दिग्दर्शक आहे. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनामधून ह्या फिल्मला चांगला प्रतिसाद मिळणं हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याकडेही असे लवकरात लवकर प्रयत्न व्हायला पाहिजेत की ही फिल्म आपल्याकडे कशी रिलीज होऊ शकते.
गणेश, आपण समांतर चित्रपटाच्या संदर्भात आपण उल्लेख केलात. गेल्या काही कालावधीत जर आपण पाहिलं तर तसं मराठी चित्रपट निर्माता जेव्हा मराठी चित्रपटासाठी निर्माता म्हणून पुढे येतो, तो अर्थात पुढच्या सगळ्या गणितांचा विचार करून तो पुढे येत असतो. पण गेल्या कालावधीत आपण समांतर चित्रपटांना देखील मिस करतोय. तर हे रेकग्निशन सावरमुंडाला मिळणं हा या सगळ्या प्रवाहातल्या चित्रपटांना मोठा बूस्टअप म्हणायचा का? हा बूस्टअप आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या प्रेक्षकांनी पण हे लक्षात घ्यायला हवं की समांतरेचे आपण नुसते जे म्हणतो की अरे वा हे छान झालं की कोर्टला व्हेनिसला पुरस्कार मिळाला किंवा याला टोरंटोला स्थळला मिळाला, हे आपण म्हणतो आणि त्याच्यावर खुश होतो. तर तेवढं नुसतं खुश होऊन पुरेसं नाही. त्याच्यासाठी आपल्या प्रेक्षकांनी स्वतः श्रम घेऊन थिएटरमध्ये जाऊन जेव्हा हे सिनेमे लागतात तेव्हा ते पाहायला पाहिजेत आणि म्हणजे त्यांना एक फुटफॉल जनरेट होणं, म्हणजे तिथे तिकीटं विकली जाणं त्या सिनेमांची, ही आवश्यकता आहे की आणि नुसती त्यावर सोशल मीडियामध्ये चर्चा करणं हे पुरेसं नाही. जेव्हा त्याला खरोखरचा असा प्रतिसाद दिसेल आणि माझ्या मते ज्या फिल्म्स रेकग्नाइज होतात, ज्या फिल्म्स आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्यांना पुरस्कार दिले जातात, तेव्हा तरी त्या फिल्म्सला आवर्जून आपला जो प्रेक्षक असतो मराठी सिनेमाचा, की ज्याच्यावर बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की मराठी सिनेमावाले जास्त करून हिंदी बघतात, इंग्लिश बघतात, मराठी सिनेमा पाहत नाहीत. तर जेव्हा रेकग्निशन मिळतं, जेव्हा काही ठोस पुरावा आहे की या चित्रपटांना एक मान्यता मिळालेली आहे, अशा वेळेस तरी त्यांनी जाऊन हे चित्रपट आवर्जून पाहायला हवेत. तर आणि हे असं झालं तरच मला वाटतं ह्याचा अधिक प्रमाणामध्ये फायदा होईल की त्याचा प्रॅक्टिकल एक आपल्याला उपयोग दिसेल अशा पुरस्कारांचा. नुसतीच गप्पा सोशल मीडियामध्ये मारण्या इतपत त्याचं रेकग्निशन राहणार नाही. तर हे रेकग्निशन अत्यंत महत्वाचं आहे आणि मी तर आवाहन करीन सगळ्यांना की त्यांनी जेव्हा फिल्म लागेल थिएटरला, आणि अशी आशा आहे की ते लवकरात लवकर लागू शकेल, तेव्हा ती सगळेजण जाऊन थिएटरला पाहतील. श्वेता. बिलकुल विशाल आणि गणेश दोघांचे धन्यवाद या चित्रपटासंदर्भात जे काही समीक्षण केलं त्याबद्दल. आणि भारतीय चित्रपटाचा जसा अमेरिकेमध्ये डंका वाजलाय त्याचे एक उदाहरण म्हणजे सावरबोंडा. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.